या व्हिडिओमध्ये असणार आहे 21 थिंग्स दॅट आय लर्न ॲट द एज ऑफ 21. सो दिस वॉज मिडनाईट आणि रात्री मी बसून विचार करत होती की काय शिकली काय आहे मी या 21 वर्षाच्या आयुष्यामध्ये. मला वाटलं दरवर्षी बर्थडेच्या आधी मी थोडं अनग्रेटफुलच असते आणि सॅड फील करत असते, तर यावेळेला आपण काहीतरी प्रोडक्टिव्ह करूया आणि लिहूया की काय आपण काय शिकलो काय आहे आणि त्याची व्हिडिओ जर्नल देखील बनवूया. सो वेलकम टू 21 थिंग्स दॅट आय लर्न ॲट द एज ऑफ 21 ऑन 21 एप्रिल 2026. सो 21व्या बर्थडेच्या ट्यूसडे मॉर्निंगला उठल्यानंतर मी खिडकीच्या बाहेर पाहिलं तर वेदर फुल ग्लूमी झालेलं. युजली एप्रिलमध्ये बर्थडे असल्या कारणामुळे दरवेळेला उन्हाळ्याची सकाळ याचा अनुभव मी घेतलाय, पण या दिवशी लाईट लावायची गरज पडलेली एवढा काळोख होता. आणि या सिनारिओ मधूनच आपण आपला फर्स्ट लेसन शिकलो आणि तो आहे की इवन द मोस्ट फॅमिलियर थिंग्स कॅन चेंज विदाउट अ वॉर्निंग अँड इन्स्टेड ऑफ रेजिस्टिंग इट आय नीड टू अडॅप्ट and become someone who can stand steady and just dance it out. आणि मला माहिती आहे या दिवशी सिच्युएशन एवढी ड्रास्टिक नव्हती, बट लाईफ मध्ये कधी कधी असते, सो समजून घ्या. सो विथ दॅट वी लर्न की चेंज इज इनएव्हिटेबल बट लर्निंग टू एम्ब्रेस इट इज अ चॉईस. सो सेकंड लेसन बघण्याच्या आधी ट्यूसडे मॉर्निंग 9:30 वाजता माझ्यासोबत काय झालं ते बघून घ्या. संध्याकाळी याच्यावर फोटो काढ. सेशन होईल. तिकड बस, तुला जसं आवडते गोल करायचं तसंच आहे. व्हाईट कलर. हे भाई भाई मस्त आहे. काय रे नाचो आता जरूर का तुला नाचो होते. नाचो 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 कर. हे तुला त्याच्या आत घालायला आणलं म्हणून आता देते रे, इव्हिनिंगलाच देणार. तुला कुठं बाहेर घालत जात नाही. ती पुस्तक घालणार. हा हे खूप छान मला आवडलं. डेली वेअर मध्ये अरे डेली वेअर ने त्याच्या आत घालायचं. नाही दिली म्हणजे अशी पण टी-शर्ट ते तुझं गोल गळ्याचं आवडतं. याला इन केलं तर अजून छान. नाही नाही कॉमी जीन्स वरती आणली. हा दीदी का सुटल्यानंतर ऑटो करून गेली तिकडे. मला वाटलं मला बोलवलं का नाही. 8:30 वाजता आली. चालत गेली. चालत गेली. हा मग तिला ते बारीक व्हायचं ना म्हणून. मी गेलीच. मला समय पहिल्यांदा अशी जरा खुश झाली. नाही मला आवडले. हे तू दिलंस ते मला सगळं हवं होतं. हे तर मला हवंच होतं. चला जाऊ. सो ह्याच्या मागे एक स्टोरी टाईम आहे. सो मी या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं ना की मी दरवेळेला माझ्या बर्थडेच्या आधी आणि ग्रेटफुल परंपरा मागचे 3 वर्ष चालू होती की माझी फॅमिली मला काही पण द्यायची, मी खुश नसायचीच. ऑनेस्टली का जर तुम्ही विचारलं तर ह्याचं रिझन आहे की मी गोष्टी खूप ग्रांटेड घ्यायला लागलेली. असं असतं ना, एखादी गोष्ट मिळते तर तुम्ही त्याची किंमत नाही करत. हे झालेलं माझ्यासोबत आणि हे मी रिअलाइज केलं आणि मी चेंज केलं माझ्यात या वर्षीपासून. सो गाईज, द सेकंड लेसन इज बी ग्रेटफुल even for the smallest of things. It can be as small as getting to eat mendu vada as your morning breakfast on your birthday or getting a gift from your sister from her salary. तर अशा प्रकारे सकाळची सुरुवात झाली ऑन अ पॉझिटिव्ह नोट आणि पार्टी प्रेप्स आर रेडी. आणि मग मला आई म्हणाली की चल भांडी घासून घे. सो हिअर इज अ कूल ट्रान्झिशन. विथ दिस वी लर्न की यू कॅन इवन मेक द बोरिंग मोमेंट्स, बोरिंग डेज, बोरिंग सिच्युएशन्स फन. सो अशा प्रकारे सगळं मॉर्निंग रुटीन झालं आणि मी ठरवलं आज घरी चांगले कपडे घालूया. आणि मी छान प्रकारे माझे केस धुतले आणि हे मी सिरम लावते. ह्यानी केस खरंच स्मूथ होतात. आय डोंट नो इट्स सिरम ऑर हेअर, बट चेंज दिसलाय मला. आणि अशाच प्रकारे नाचत नाचत मी ठरवलं आपण पूजा सुरू करूया आपली, कारण पूजा इज. आणि विथ दिस वी कम टू द 4th पॉइंट की फ्रॉम माय एक्सपिरियन्स पूजा, देवभक्ती does give you strength when you need it the most. So please don't skip your daily puja. आणि मग पूजा झाल्यावर मी माझे केस वाळवत होती आणि वाळवता वाळवता मला वाटलं चला आपण आपल्या दिवसाला इंटेन्शन देऊया. दरवर्षीप्रमाणे बसून बोर नाही व्हायचंय. सो बेसिकली मी एक बुक वाचलेली द मॅजिक आणि त्याच्यात सांगितलं होतं की तुम्ही रोज सकाळी ग्रॅटिट्यूड लिस्ट बनवा, ज्याने की तुमच्या दिवसाला तुम्ही पॉझिटिव्ह इंटेन्शन देतात. सो हे मी इथे करत होती.
So the next lesson which we learned is don't forget to make your own gratitude list because you will genuinely see miracles once you start making it. So लिस्ट बनवल्यानंतर मी रेडी झाली ड्रायव्हिंगला जाण्यासाठी कारण माझी एक ट्रेनिंग चालू आहे. माझे बाबा रोज मला ड्रायव्हिंगला घेऊन जातात, ड्रायव्हिंग शिकायला घेऊन. चल मम्मी मी गाडी विसरलीस की लक्षात आहे? बघूया तर माझी फायनल इयरची परीक्षा होती म्हणून मध्ये थोडासा ब्रेक झाला होता म्हणून हा मला प्रश्न विचारला पप्पांनी. बट विथ दिस वी कम टू द नेक्स्ट पॉइंट. ड्रायव्हिंग शिका, जस्ट लर्न. बिकॉज मला आठवतंय फर्स्ट टाइम जेव्हा मी स्टेअरिंग व्हीलवर बसलेली एक मोठी स्माईल होती माझ्या चेहऱ्यावर. एवढं छान वाटत होतं. आय डोंट नो फॉर सम रिझन ते लिबरेटिंग वाटलं. सो दॅट इज द नेक्स्ट पॉईंट की जस्ट लर्न ड्रायव्हिंग. सो आम्ही ॲक्च्युली मंदिरातच पाया पडायला जाणार होतो पण ड्रायव्हिंगची पण प्रॅक्टिस केली. आणि त्याच्यानंतर मी घरी आली आणि घरी आल्या आल्या मी पाहिलं की संध्याकाळची तयारी जोरदार. मम्मीने माझी फेवरेट डिश बनवली होती आणि ती आहे पाणीपुरी. बर्थडे होता. मम्मीने विचारलं काय बनवू तुझ्यासाठी खास, तर मी ऑब्व्हियसली डोळे बंद करून पहिली डिश म्हणाली पाणीपुरी. आणि विथ दॅट वी कम टू द नेक्स्ट पॉईंट अँड दॅट इज प्लीज मेक गुड रिलेशन्स विथ युअर मॉम बिकॉज शी वॉज युअर व्हेरी फर्स्ट बेस्ट फ्रेंड इवन बिफोर यू फाउंड द आउटसाइड वर्ल्ड. तर असंच थोडं आम्ही गप्पा मारल्या आणि मग जस्ट डान्स फॉर अ व्हाईल बिकॉज यार नाचला नाही ना बॉडी एकदम खुलून जाते. आय डोंट नो हाऊ टू एक्सप्रेस बट यू जस्ट फील नाईस आफ्टर यू डान्स फॉर अ व्हाईल. सो इथेच मी माझा फॅशन शो करत होती, मी नाचत होती. आज मी न्यू टॉप घातलेला तर जस्ट मी एन्जॉय करत होती तो मोमेंट. आणि त्याच्यानंतर मी थोडं पाणी प्यायली स्वतःला. With all this weirdness going around me, I think we should come to the next point which says before you find a BFF, be your own BFF. Because यार जर तुम्हाला स्वतःची कंपनी आवडत नसेल, स्वतः सोबत मज्जा करता येत नसेल तर तुम्ही दुसऱ्यासोबत काय मज्जा करा. सो जस्ट लाईक दिस डू कूल थिंग्स विथ युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला इम्प्रेस करा इज वॉट आय फील अँड वॉट आय हॅव लर्न. सो अशाच प्रकारे दुपारच्या जेवणाला घरी चपाती होतीच तर आम्ही बाहेरून भाजी मागवली आणि मस्त आमचा लंच एन्जॉय केला. आणि लंच केल्यानंतर मला वाटत होतं चला आता मस्त स्क्रोल करून पडूया, पण वाटलं यार बर्थडेचा दिवस परत परत येत नाही म्हणून मी ठरवलं चला आपण स्वतःसाठी एक लेटर लिहूया स्वतःच्या फ्युचर. तुम्ही पण हे करू शकता. दॅट कॅन बी द नेक्स्ट पॉइंट वेअर यू कॅन राईट अ लेटर टू युअर फ्युचर सेल्फ अँड सी वॉट इट इज दॅट हॅज चेंज इन ऑल दोज इयर्स लेटर ऑन बिकॉज इट्स अ रिअली कूल मेमरी टू लेटर ऑन लुक बॅक. पण ह्याच्यानंतर मी गेली स्वतःचा केक आणायला. विथ दॅट वी कम टू द नेक्स्ट पॉइंट अँड दॅट इज की आय रिअलाइज दॅट ग्रोइंग अप इज लेटिंग गो ऑफ हाव यू थॉट अ मोमेंट शुड लुक लाईक. इट्स being okay with simplicity and understanding that it's still just as meaningful. Not everything needs to be a surprise to be special, okay? It's about doing it with your loved one. Like here I am with my dad and buying a puri and also we bought a cake. Which is also the next point, be with people you truly wish to live with. And the next point is build your own happiness. So तुम्ही आता मला बघितलंच असेल मी स्वतःचा केक आणला आणि आता मी स्वतःचं डेकोरेशन देखील करणार आहे. सो यार मी लहान होती ना तेव्हा मला असं खूप वाटायचं यार मी स्वतःचं डेकोरेशन कसं करू, माझा आता बड्डे आहे यार, माझं सगळ्यांनी दुसऱ्यांनी करा. पण ग्रोइंग अप आय रिअलाइज इट्स ओके. समटाइम्स पीपल डोंट हॅव अ लॉट ऑफ टाइम अँड इट्स अबाउट हाव यू आर देअर फॉर यू वेन यू नीड इट. सो अशाच प्रकारे मी आणि माझे पप्पा डेकोरेशन करत होतो कारण मम्मी जेवण बनवण्यात बिझी होती, ती ऑफिसला गेली होती, आजी झोपलेली आणि आम्ही दोघे इथे डेकोरेशन करतोय. पण तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की माझे फ्रेंड्स किंवा कोण आलं का नाहीये माझ्या घरी. 21वा बड्डे आहे यार, कोणाला तरी बोलव. असा सेम डायलॉग माझ्या पेरेंट्सनी पण मारला होता त्याच दिवशी. With this realization, we come to the next point, and that is childhood loneliness can sometimes turn into a tradition. So basically, लहानपणी काय व्हायचं माहितीये, माझे एवढे खूप जास्त फ्रेंड्स नव्हते आणि होते त्यांना मला घरी आणायचं नव्हतं. सो माझ्या बर्थडेला फक्त माझे पेरेंट्स, माझी बहीण, आजी आणि मामा मामी जे यायचे. आणि ऑनेस्टली तेव्हा मला हे खूप एम्बॅरेसिंग वाटायचं, मला वाईट वाटायचं यार माझे फ्रेंड्स का नव्हते. बट विथ टाइम आय स्टार्टेड टू लव्ह दिस सॉलिट्यूड काइंड ऑफ थिंग. म्हणजे यार असं छोट्या ग्रुपमध्ये तुम्ही सेलिब्रेट करताय, तुम्ही त्याच लोकांसोबत सेलिब्रेट करताय जे तुमच्यासोबत आधीपासून होते. सो हे मला खूप स्पेशल आणि छान वाटायचं. सो आता मी हे खूप एन्जॉय करते.
मग ह्याच्यातूनच मला सांगायचं आहे तुम्हाला नेक्स्ट पॉईंट की फोकस ऑन युअर ओन जर्नी. दुसऱ्यांसोबत बघून कम्पेअर नका करू स्वतःचं आयुष्य. तुमचं जे काय आहे स्वतःचं आहे आणि स्पेशल आहे. हे मी पूर्ण प्रकारे एक्सेप्ट केलं या बर्थडेला. सो हे मला सांगायचं आहे. आणि अशा प्रकारे माझं केक कटिंग झालं, मी रेडी झाली, मी एक रील पण शूट केली आहे. मेक शुअर टू गो अँड चेक दॅट. फॅमिली इज एव्हरीथिंग हे मला ट्रूली हिट झालं. सो हाच मला लेसन द्यायचा आहे की मेक शुअर टू एन्जॉय ईच अँड एव्हरी मोमेंट दॅट यू हॅव विथ देम. डोंट फोकस ऑन द नेगेटिव्स यार. जे चांगलं आहे ते बघा. विच कॅन ऑल्सो बी रिफ्रेज्ड एक्सेप्ट युअर लाईफ विथ वॉट एव्हर इट कम्स. आणि ह्यातून मला हे देखील सांगायला आवडेल की बी सिंगल इन युअर फ्रेंडशिप्स अंटिल यू फाइंड युअर ट्राईब. बिकॉज आय फील लाईक की तुम्ही चुकीच्या कंपनीसोबत असण्यापेक्षा तुम्ही एकटे राहा. अँड अप टिल देन वर्क अपॉन युअर सेल्फ and improve yourself. So this is what I'm practicing and this is what I would like to preach as well. So yeah, work upon yourself in your so-called single era in every area. So अशाच प्रकारे केक कटिंग झाल्यानंतर मी केक एन्जॉय करत होती विथ स्प्राईट आणि त्याच्यानंतर आम्ही पाणीपुरीचा बेत सुरू केला. अँड द नेक्स्ट पॉईंट आय थिंक आय वुड लाईक टू शेअर इज appreciate each and every moment even if it is not as per your wish or as per how you envisioned or imagined it to be. बिकॉज तुमच्याकडे जे काही आता आहे जर तुम्ही त्यातच खुश नसाल तर पुढे जे काही तुमच्याकडे येईल तर तुम्ही खुश असाल याची गॅरंटी काय. सो हे मी इम्प्लिमेंट करायला शिकली यावर्षी. सो अशाच प्रकारे माझा बर्थडे संपला आणि रात्र झाली आणि मी जास्त पाणीपुरी खाल्ली नव्हती म्हणून मी ठरवलं मिडनाईट पाणीपुरीवर आपण मंच करूया. सो हे मी रात्री पाणीपुरी खात होती. आणि आय थिंक इट्स फायनली टाईम टू टॉक अबाउट द लास्ट पॉईंट विच इज द 21st पॉईंट. आणि तो आहे की भाई एन्जॉय युअर ओन कंपनी. आणि आय नो हे खूप कॉमन आहे, हे खूप लोकांनी सांगितलं, बट हे आतून डीपली फील करून प्रॅक्टिस करणं कठीण आहे. तर यार हा माझा मोटो होता लास्ट इयर देखील. मला हे म्हणजे 18-19 वर्षाची असताना थोडं क्लिक व्हायला लागलेलं आणि हे या वर्षीपासून मी प्रॉपरली इम्प्लिमेंट करणार आहे. आणि मी 20 इयर्सची होती तेव्हा पण मी बऱ्यापैकी इम्प्लिमेंटेशन केलेलं या थॉटवर, या सेंटेन्स जो मी आता सांगला त्याच्यावर. तर यार फाइंड फन विथ युअर सेल्फ, विदिन युअर सेल्फ अँड विथ द थिंग्स यू डू, विथ द थिंग्स यू लाईक. जसं की तुम्ही आता मला बघतच असाल की मी फुल एन्जॉय केला तो पाणीपुरीचा बाईट बिकॉज आय लव्ह इट. आणि मला मजा येते की मी रात्री एकटी काळोखात बसून ऑलमोस्ट काळोखात बसून खाते आणि मला खूप छान वाटत होतं. वाव, मी एन्जॉय केला हा. आय डोंट थिंक मी जस्टिफाय करू शकली त्या मोमेंटला. मला जे काय फील झालं एकदम मस्त बसून मी खात होती, बट यार मजा आली. आणि त्याच्यानंतर मी कोको कोला प्यायली आणि अशा प्रकारे माझा दिवस संपला. बाय.